भाऊ आपला परिचय सांगा. किशोर भागीनाथ बोडके. किशोर भाऊ भागीनाथ बोडके, राहणार चिंचोली, तालुका खुलताबाद, जिल्हा संभाजीनगर. डॅमिनेटरचं पॉकेट घेतलेलं 401 मक्का हा नाथ शिडवाल्याचं. हा तर मग आम्ही ते अद्रकीत लावलेलं होतं. अद्रकीत लावला. हा अद्रकीत लावल्यानंतर तिचा रिझल्ट आम्हाला इतका भारी आला का ते आम्हाला 39 क्विंटल झालं एका पाकिटला. 4 किलो वजनी पाकिट होतं. भाऊ एक पाकिटला झालं का दोन पाकिटला झालं? एकाच पाकिटला झालं. नाही काहीतरी गैरसमज नाही, होता. काहीच नाही गैरसमज होणार. कारण दोन पाकिटला 40 क्विंटल उत्पादन होत राहतं, मी ऐकलेलं आहे. सरासरी एक झालं. पण भाऊ काय म्हणून राहिले, एक पाकिटला 40 क्विंटल झालं, म्हणजे अर्धा एकर मध्ये भाऊला डॉमिनेटर 401 मकाचं 40 क्विंटल उत्पन्न झालं एका पाकिटला. बरं का, दोन पाकिटला बरोबर आहे? नाही, एकाच पाकिटला. दोन पाकिटला नाही एकाच. एका पाकिटला 40 क्विंटल उत्पन्न झालं डॉमिनेटर 401चं. का बरं झालं भाऊ तिला? कारण ती डबल कणीस होतं तिला. भाऊचं म्हणणं आहे का प्रत्येक ताटाला डबल कणीस होतं. रान हे अद्रकीचं असल्यामुळे रान अद्रकीचं होतं आणि त्या हिशोबानं त्या कणीच्या व्हरायटीमध्ये ताकद जबरदस्त आहे, उत्पादन त्या हिशोबाने डबल असं. आणि आता तुम्ही इडेच पाहू शकता. इडे जर कणीस पाहिलं तर तुम्ही काय जबरदस्त कणीस आहे. कणीस बी शेंड्यापासून तर म्हणजे बुडापासून तर शेंड्यापर्यंत भरलेलं आहे, हे महत्वाचं आहे. म्हणजे तिची जी खायशियत आहे तिच्या अंगामध्ये की एका ताटाला दोन कंच आहेत आणि दोन्ही कंच भरलेले राहतात. म्हणून एकरी उत्पादन त्यांचं, एकरी नाही अर्ध्या एकर मध्ये 39 क्विंटल उत्पादन आलेलं आहे. म्हणजे हॅट्रिक झालेली आहे. एवढं उत्पादन कोणत्याच वाहनाचं येत नाही भाऊ. पण या वाहनाचं हायड उत्पादन देणारं वाहन जे आपण म्हणतो ते खोटं नाहीये. हिचं हायड उत्पादन निघालं, हिस्ट्री झालेली आहे. लोकांनी 50 क्विंटल काढलं, 60 क्विंटल काढलं, परंतु हिचं 75 ते 80 क्विंटल उत्पादन एका एकरीमध्ये निघलं. हिच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, जे आपण पुढचं व्हर्जन म्हणतो ते पुढचं व्हर्जन म्हणजे डॉमिनेटर 401 हे वाहन आहे. बरोबर आहे भाऊ? भाऊ इथे भाऊना जवळजवळ बरंच विकलेलं आहे आणि साऱ्याच शेतकऱ्याचे चांगले रिझल्ट आलेले आहे. तर पुढच्या वर्षीसाठी काय सांगशाल तुम्ही? आम्ही आता 2 एकर 4 पाकिट लावणार आहे. पुढच्या वर्षी जेवढी मक्का लावणार आहे तेवढे 4 पाकिट लावणार आहे. आणि या वाहनाची अजून खासियत म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? हा वाहन उत्पन्नाला तर आहेच, पण मुरघासासाठी सुद्धा खूप चांगला आहे. इथे जर पाहशाल तुम्ही तर 1 महिन्यापासून हे मुरघास काढत आहे. म्हणजे कंस बी होऊ राहिले आणि मुरघासाचं बी चालू आहे. म्हणजे ताट जर पाहिलं तुम्ही हिरवगार आहे, मागचं बी पहा आणि इथेही पहा, पूर्ण हिरवगार प्लॉट आहे. आणि कणीस पाहिलं तर पूर्ण परिपक्व झालेलं आहे. म्हणजे जे आपण आम के आम गुटली वगैरे आम म्हणतो, म्हणजे डबल इथं फायदा या वाहनाचा आहे. म्हणजे जिथे दुग्ध व्यवसाय आहे, भाऊकडे घरी गाई म्हशी आहे, तर दुग्ध व्यवसायासाठी बी आणि उत्पन्नासाठी डबल फायदा देणारं हे वाहन आहे. उत्पादन तर जबरदस्त आहेच, पण मुरघास बी हिचा खूप चांगला आहे. बरोबर भाऊ? चालेल. ओके, नमस्कार.